अगं झालं का चेंज? हो आले आले. जो माणूस पैसे घेऊन खून करू शकतो तोच माणूस पैसे घेऊन खोटही बोलू शकतो. तुझं सुख तेच आमचं सुख. तुझं लग्न आपण एकदम धूम धडाक्यात करूया. कारण माझी मनापासून इच्छा आहे की ते चेक्स तू पहिल्यांदा हातात घ्यावेस. कोर्टापासून काहीही लपवून ठेवू नका. जे काही खरं आहे ते कोर्टासमोर सांगा. प्रियांका या खटल्यातून सुटायला हवी कुठल्याही परिस्थितीत. जर ती सुटली नाही तर मी फसेन. मला त्या बाईचे पैसे परत करायचे आणि ते पैसे मला फक्त प्रियांकाच देऊ शकते. कारण ती आता शार्दूलची बायको आहे. माने ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची मालकीण. पण हे सगळं तेव्हा शक्य आहे जेव्हा ती या केसमधून सुटेल. मला तिला कुठल्याही परिस्थितीत सोडवावंच लागेल. हो म्हात्रे साहेब, काय तुम्ही तर फार एकदम उमऱ्याचं फुल झाले. कुठं दिसायला तयार नाही. कुठे गेलता? हाय भास्करराव, तुमच्याशी बोलतोय आम्ही. हा कुठे गेलता? मी कुठे जातो, काय करतो, कुठून येतो त्याच्याशी तुमचं काही देणं का नाही. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मी बांधील नाही. ठीक आहे, पण केसशी तरी बांधील आहे का नाही? केसशी बांधील आहे ना, बस. बाकी जाऊ दे, मरू दे. चला भाऊ, कधी काम सुरू करताय केसचं? जाऊन सांगा तुमच्या गोडेकर साहेबांना की सचिन म्हात्रे ही केस लढणार नाही. काय तुम्ही केस लढणार नाही? नाही, ही केस मी लढणार नाही. अरे उलट ही केस लढावी म्हणून तुम्ही माझ्या मुलाला किडनॅप केलं असं पोलिसांना सांगणार आहे. त्यामुळे गुडेकरच्या पोराबरोबर तुम्ही आणि तो गुडेकर स्वतः सगळे खडी फोडायला आज जाल. बस, आपली गंमत आवडत नाही. गंमत करत नाहीये मी, गंमत करत नाहीये भाऊ, खरं तेच बोलतोय. लवकरच तुम्ही सगळे तुरुंगात जाणार आहात. बस बस, लय ऐकून घेतलं तुझं. तर माझं ऐकायचं आणि मी सांगतो ते करायचं. चल मोकळ्या आतमध्ये. येणार नाही. येणार नाही काय? कसा येत नाही मी बघतो. ए यायला आतमध्ये. भाऊ मला सोड. काय मी सोड? पोलिसात जाईन, कळलं ना तुला? तुला पोलिसात जाऊ देणार नाही मी. नाही सोडणार मला मी. सोड. सोडणार नाही. ए बाईला चल चल आधी आला. घे मायला, आत घे पटकन. घे दार लाव, दार लाव. अंतरा, अजून किती चालायचंय? नाही म्हणजे मला सांग ना, तू मला का बोलवलंस इथे भेटायला? सर म्हणजे तुम्ही त्या दिवशी जे काही बोललात त्यावर विचार केला मी. मला तुमचा प्रस्ताव मान्य आहे, पण म्हणजे माझ्या घरच्यांच्या परवानगीशिवाय मी काहीच करू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला एकदा ताईला भेटावं लागेल. ताईला? हो, माझी सावरी ताई. ती आली आहे ना सध्या घरी. तिला मी सगळं सांगून टाकलं आणि तिला एकदा भेटायचं तुम्हाला. तुम्ही जर पसंत पडलात तर ती बाबांशी लगेच बोलेल. अच्छा, म्हणजे परीक्षेला बसावं लागणार आहे तर मला? असं काही नाही, पण ठीक आहे, भेटेन मी तुझ्या ताईला. सर आणखी एक, म्हणजे हे सगळं खरंच माझ्यावर दया किंवा उपकार म्हणून नाही ना? अंतरा, बघ मी तुला याआधी सांगितलंय, मला तू आवडतेस. माझं प्रेम आहे तुझ्यावर. अंतरा, पण म्हणजे
तुला मी आवडतो ना? सर येते मी. अगं, माझ्या प्रश्नाचं उत्तर तर दे पण म्हणजे तुम्ही ताईशी बोला, नंतरच मी उत्तर देईन. येते मी. सर मला बोलवलं? अकाउंटमध्ये पैसे जमा झाले? नाही सर, अजून पैसे जमा झाले नाहीत. सेकंड इन्स्टॉलमेंटचं काय झालं? सर कोणीही सेकंड इन्स्टॉलमेंट भरायला तयार नाही आहे. आपण जर आपला रेट कमी केला नाही तर लोक पैसे भरणार नाहीत. आधीचे प्रोजेक्ट लॉसमध्ये चाललंय. त्यात जर लोकांनी पैसे भरले नाहीत तर अजून लॉस होणार. कोण सहन करणार तो? सर माझ्यासमोर तर काहीच पर्याय दिसत नाही आहे. फक्त एकच होऊ शकतं, ते म्हणजे तुम्ही त्या वरुण सुभेदारला जर रिक्वेस्ट केलीत आणि त्यांचा रेट वाढवायला सांगितलं तर. काही डोकं बिकं फिरलं काय तुमचं? हा, मी त्या वरुण सुभेदारकडे जाऊ रिक्वेस्ट करायला? मूर्खासारखे सल्ले देऊ नका. तुमचा काही एक उपयोग नाही मला. तर मलाच काहीतरी करायला हवं. सर काय करणार आहात तुम्ही? इथले आसपासचे बरेच रस्ते, बऱ्याच जागा मला माहिती आहेत. ठिकठिकाणी जाऊन भीक मागत उभा राहतो. येत आहे बरोबर? सॉरी सर. कुठला आणू एवढे पैसे? जर तुम्ही गप्प बसलात तर ज्या गोष्टींसाठी तुम्ही जबाबदार नाहीत त्या गोष्टींसाठी तुम्हाला जबाबदार धरण्यात येईल. जर कोणी दुसरा दोषी असेल तर तो निर्दोष सुटेल आणि तुम्हाला शिक्षा होईल. तेव्हा बोला प्रियांका राव, बोला. नाही नाही, हे सगळं मीच केलंय. मला शिक्षा द्या. मी दोषी आहे. मला शिक्षा द्या. दुसरं कोणी दोषी नाहीये. बघा प्रियांका राव, तुम्हाला इथे काहीही होणार नाही. तुम्ही घाबरू नका. तुम्ही बोला. जे काही सत्य आहे ते कोर्टासमोर मांडा. बोला प्रियांका राव, बोला. नाही नाही, मी काही बोलू शकत नाहीये. मी काही बोलू शकत नाहीये. हे बघा, तुम्हाला घाबरण्याचं काहीही कारण नाही. तुम्हाला इथे कुणाचीही भीती नाही. तुम्ही निर्धास्तपणे बोला.
मला सगळं बोलावंच लागणार आहे. जज साहेब, मी खरंच काही केलेलं नाहीये. हे सगळं करणारी व्यक्ती कोणी दुसरीच आहे. कोण आहे ती व्यक्ती? शार्दूल माने. प्रियंका काय बोलतेस तू? हे सॉरी शार्दूल, पण आता लपवण्यात काहीच अर्थ नाहीये. कोर्टापुढे सगळं खरं सांगावंच लागणार आहे. जज साहेब, माझ्या मोबाईलवरून जे फोन आणि SMS करण्यात आले ते शार्दूलनीच केले. आणि या माणसालाही पैसे द्यायला त्यांनीच मला सांगितलं होतं. पण जज साहेब, तेव्हा त्यांनी मला हे सगळं का सांगितलं मला काहीच माहिती नव्हतं. हा सगळा त्याचाच प्लॅन होता. प्रियंका का खोटं बोलतेस? जज साहेब, मला यात मुद्दामून फसवण्यात येत आहे. मी काही केलं नाहीये जज साहेब. मी खरं सांगतो. ऑर्डर ऑर्डर. मिस्टर शार्दूल माने, तुम्ही तुमच्या जागेवर बसा. पण मी खरं सांगतोय साहेब. मी काही केलं नाहीये. प्लीज. पण साहेब, मी ऑब्जेक्शन युअर ऑनर. कोर्टाची दिशाभूल करण्याचा सगळा हा प्रयत्न चाललाय. हे सगळं खोटं आहे. कुभांड रचण्यात आलेलं आहे. नाही जज साहेब, हे सगळं खोटं आहे. मी खरंच सांगते तुम्हाला, शार्दूलचाच हा सगळा प्लॅन होता. त्यांनी माझ्या मोबाईलवर त्याच्या मोबाईलवरून पाठवलेले SMS मी अजून जपून ठेवलेत. तुम्ही हवं तर पाहू शकता.
भाऊ गुड मॉर्निंग वकील साहेब. सोडा सोडा मला मला इथे का बांधून ठेवलंय? का म्हणजे कानात वारं भरलेल्या वासराला असं सोडलं ना तर ते फिरतं हुंदाडत वावरभर. तुमचंही तसंच आहे. तुम्हाला जरा ढेल दिली ना का तुम्ही बी लगेच पलटी मारता. ऐका माझं, नका उगा हट्ट करू. थोड्या वेळाने गुडेकर साहेब येतील. काय ते यायच्या आत केसच्या तयारीला लागा. मला काय वाटलं तुमच्या असल्या वागण्यामुळे मी घाबरून तुमची केस लढेन? मी घाबरत नाही तुम्हाला, आणि जीव गेला ना तरी मी केस लढणार नाही. मग जाईल, मग नक्की जीव जाईल तुझा. असं वागत राहिला ना नक्की जीव जाईल तुझा, नक्की. काय हो का स्वतः जीवावर उठलाय? हा तू जाशील, तुझ्या बायका पोराचं काय त्याचा विचार कर. तू गुडेकर लय डेंजर माणूस आहे. हा नको पण आधी लागू त्याची ओळख लय वरपर्यंत आहे. काही करू शकतो तो. तुझा तो गुडेकर काही करू शकत नाही, कळलं? तो गुडेकर तुम्ही सगळे भेकड. स्वतःच्या स्वार्थासाठी एका निष्पाप मुलीचा बळी घेतला तुम्ही. पैशासाठी जिवंत जाळलं तिला. नाही, गुडेकरला शिक्षा मिळालीच पाहिजे, आणि ती शिक्षा मी त्याला मिळवून दे, कळलं? तुम्ही आगीशी खेळताय, दुसरं काही नाही. तुमच्या हाताला चटके बसतील हो. आमचं काय? थोडा तुम्ही हा अटक करू नका. त्यांची गोष्ट ऐका. त्यांनी जज साहेबाला पैसे देऊन पटवलेलं आहे. त्यांनी अड घातली का या केसला तुमच्यासारख्या इमानदार वकिलाचं नाव लागलं पाहिजे, म्हणून तुमच्या मागं लागलोय आम्ही. नाही तर तुम्हाला काय वाटलं जगात काय वकील कमी आहेत काय? हो ना, हो ना. मग माझा नाद सोडा आणि दुसरा वकील गाठा. मी तुमची केस लढणार नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे, कळलं? आईला किती करा, कुत्र्याचं शेपूट वाकड ते वाकडच. माईला तुला एवढ्या वेळा बोंबलून सांगितलं मी, तुला ऐकायचं नाही का? हा नको ऐकू माईला. तुझ्या कर्माची फळं भोग. ए भाऊ थांब ना, कुठे झाला भेकड माणसा? युअर ऑनर, या सगळ्या मेसेजेसवरून तुम्हाला क्लिअर झालंच असेल की राजाराम पांढऱ्यांना मारण्याचा प्लॅन शार्दूल मानेनी केलेला होता, प्रियांका रावनी नाही. नाही जस साहेब, हे सगळं खोटं बोलतंय साहेब. मला फसवण्याचं सगळं प्लॅन आहे साहेब. मी खरंच काही केलं नाहीये साहेब. प्रियांका का खोटं बोलते सांगून टाक साहेब मला खरं. ऑर्डर. मिस्टर शार्दूल माने, तुम्ही तुमच्या जागेवर बसा. शार्दूल मी काहीही खोटं बोलत नाहीये. जज साहेब हा सगळं शार्दूलचाच प्लॅन होता. मी मंगळसूत्राची शपथ घेऊन सांगते. जज साहेब हवं तर माझ्या शार्दूलच्या ऐवजी मी फासावर जायला तयार आहे, पण मी खोटं बोलत नाहीये जज साहेब. सगळ्या गोष्टींचा सारासार विचार केल्यानंतर या केसची एक नवीनच बाजू कोर्टापुढे आलेली आहे.
या गुन्ह्यामागचं खरं कट कारस्थान हे शार्दूल माने यांचं होतं असं दिसून येत आहे. त्यामुळे कोर्ट पोलिसांना आदेश देतं की त्यांनी शार्दूल माने यांना अरेस्ट करावी आणि या प्रकरणाचा पुढील योग्य तो तपास करावा. प्रियंका राव यांची बेल कंटिन्यू असल्यामुळे त्यांना ताब्यात घेण्याची गरज नाही. आता या केसची पुढली तारीख 10 दिवसानंतर असेल. The court is adjourned. साहेब मी काही केलं नाहीये साहेब. मी काही केलं नाहीये साहेब. साहेब मी खरं सांगतो मी काही केलं नाहीये साहेब. मी खरंच काय केलं नाही. प्रियंका खोटं बोलतेय. प्रियंका खरं काय ते सांगून टाकला. साहेब मी निर्दोष आहे.